विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व समजून घेणार आहोत. त्यापूर्वी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण जाणून घेणे खूप महत्त्वाचा आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ ह्यापूर्वी आपण पाहिलेला आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजल्याशिवाय सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व समजणार नाही. त्यासाठी आपण एक छोटासा उदाहरण बघू. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा, उत्पादन संस्था आहेत. खूप सारे उत्पादन संस्था आहेत. त्या उत्पादन संस्थांमध्ये सर्व उत्पादन संस्थांचा ॲग्रिगेट अभ्यास करायचा नाही आहे आपल्याला. फक्त एकाच उत्पादन संस्थेचा अभ्यास करायचा आहे. उत्पादन संस्थेचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणं. त्याच्यामध्ये बघा, उत्पादन कसे करावे, उत्पादन कोठे करावे, हाऊ टू प्रोडक्शन, वेन टू प्रोडक्शन, गुंतवणूक कसे करायचं आहे, गुंतवणूक करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वस्तूची किंमत किती ठरवायचं आहे, आणि आपला बाजारपेठ आणि आपली उत्पादन संस्थाचा अंतर किती आहे, आणि ट्रॅव्हलिंग खर्च किती आहे, या सर्व गोष्टींचा आपण इंडिव्हिज्युअल अभ्यास करून उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतो. असा स्वतंत्रपणे सर्व गोष्टींचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचाच हा एक उदाहरण आहे. एक कुटुंब संस्था आहे. पूर्वी आपण कोणता बघितला? उत्पादन संस्था. आता आपण कोणतं बघायचं आहे? कुटुंब संस्था. एक सोसायटी आहे, किंवा एक कम्युनिटी आहे, किंवा एक विलेज आहे. ह्या विलेजमध्ये खूप सारे घरं आहेत. त्या घरामधला एखादा विशिष्ट असा घर आहे. ह्या घराचा अभ्यास करायचा आहे. त्या घराचा विशिष्ट कुटुंब संस्थेचा अभ्यास करायचा म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे? त्या कुटुंबातील आर्थिक समस्या जाणून घ्यायचा आहे. त्या कुटुंबातील बेरोजगारी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या कुटुंबातील उत्पन्नाचा अभ्यास करायचा आहे. त्या कुटुंबातील करती जे लोक आहेत त्या लोकांचा उत्पन्नाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आर्थिक बाजूने सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून स्वतंत्रपणे असा एक शास्त्र आपल्याला मांडायचा आहे. असा स्वतंत्रपणे अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजे एक उदाहरण आहे तुम्हाला समजण्यासाठी. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? विशिष्ट कुटुंब संस्थेचा अभ्यास करायचा आहे. म्हणून या सर्व कुटुंब संस्थेचा एक ॲग्रिगेट अभ्यास करायचा नाही आपल्याला. फक्त एखाद्या कुटुंब संस्थेचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कोणते कोणते? त्याचा इकॉनॉमिकल बाजू मांडायचा आहे. त्याची आर्थिक समस्या, त्याची बेरोजगारी, त्याचे उत्पादनाचे सोर्सेस, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला काय करायचा आहे? विशिष्ट असा अभ्यास करायचा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा वापर कोण कोण करतो आज आपण हे बघणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास असतो, किंवा प्रत्येक घटकाचा इंडिव्हिज्युअल सर्व घटकांचा स्पेसिफिक स्टडी त्याच्यामध्ये डीपली केला जातो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा वापर कोणत्याही सेक्टरला उपयुक्त ठरत असतो. पहिला जो आहे, सरकाराला महत्त्व. सरकाराला महत्त्व कशासाठी आहे? कारण आपण पहिल्यांदा एक उदाहरण बघितला होता. कुटुंब संस्था, विशिष्ट कुटुंबातील आर्थिक समस्या जाणून घेतलेला आहे. कोणती व्यक्ती किती दारिद्र्याच्या रेषाखाली आहे, कोणती व्यक्ती श्रीमंत आहे, कोणती व्यक्ती मध्यम आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. आपल्या भारतातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये जी करती लोकसंख्या आहे, किंवा ती जी बेरोजगारी आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. मग या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सरकारला सुद्धा महत्त्व ठरतो. सरकार हे सर्व अभ्यास करून जो निष्कर्ष असतो, जो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जो निष्कर्ष आहे, तो निष्कर्षाचा अभ्यास सरकाराला महत्त्व ठरत असतो. म्हणजे सरकार वेगवेगळ्या पॉलिसी, वेगवेगळ्या स्कीम्स लागू करत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, उज्ज्वला योजना आणि घरकुल ह्यासारखे सर्व योजना सरकाराला उपयुक्त ठरतात. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून स्वतंत्रपणे सरकार काय करत असतो? त्या व्यक्तींना किंवा त्या घटकांना आपले सेवा पुरवत असतो. त्याच्यानंतर बघा, किंमत निर्धारक. विशिष्ट आपण उदाहरण बघत असताना विशिष्ट अशा कुटुंबाचा अभ्यास केला, ठीक आहे, ह्या सरकाराला महत्त्व झालं. किंमत निर्धारण म्हणजे काय? एखाद्या उत्पादन संस्थेचा डीपली अभ्यास त्याच्यामध्ये झालेला होता. उत्पादन करत असताना त्याला जितका फायदा झाला आहे, किती तोटा झाला आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये झालेला होता. कोणत्या काळात किती उत्पादन झाला होता, कोणत्या काळात त्याला किती फायदा झाला, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास झालेला होता. म्हणून किंमत निर्धारण म्हणजे किंमत भविष्यात ही होती, आता आपण कोणती किंमत ठेवायचं आहे, ह्यासुद्धा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून उत्पादन संस्थेला सुद्धा हा घटक महत्त्वाचा
आहे. त्यानंतर बघा व्यावसायिक निर्णय म्हणजे काय, कोणता उत्पादन कसे करायचं आहे, कुठे करायचं आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात स्वतंत्रपणे केला जातो. कोणता उत्पादन केल्याने किती फायदा मिळतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्व गोष्टींचा डीपली अभ्यास केला जातो. व्यावसायिक करणारा जो व्यक्ती आहे तो कोणत्या प्रोडक्शन उत्पादन करणार, या सर्व गोष्टींचा अभ्यास निर्णय घेण्यास कसा असतो, त्याला महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये बघा त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल कल्याणकारी म्हणजे गुणात्मक बदल. गुणात्मक म्हणजे काय, एखादा देश आहे त्या देशातील लोकसंख्या किती आहे, झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे, त्याचबरोबर लोकसंख्या वाढत आहे, ठीक आहे. लोकसंख्याबरोबर काय झालेले आहे, तिथे रोजगार पण वाढत आहे, म्हणून तिथे कल्याणकारी योजना तिथे राबवलेली आहे. कल्याणकारी म्हणजे काय, त्यामध्ये बघा उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून समाजाला महत्तम नफा कसा मिळेल याचा विचार केला जातो. त्याचबरोबर सामाजिक कल्याण कसा होतो, सामाजिक कल्याणाला भर कसा देता येतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. आजच्या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला कोणते सेक्टर महत्त्व किंवा त्याचा वापर करून घेतात, या सर्व गोष्टींचा आज आपण अभ्यास केलेला आहे. थँक्यू.